सांगली जिल्ह्यातील ग्रामविकास करण्यासाठी गाव ते जिल्हा पातळीवरील यंत्रणेला सोबत घेऊन लोकसहभागातून प्रयत्न करणार असल्याची ग्वाही नूतन सीईओ विशाल नरवडे यांनी दिली। आज सीईओ विशाल नरवडे यांनी पहिल्याच दिवशी मुख्यालयातील कॅम्पसमध्ये वृक्षारोपण करून जिल्हा परिषदेतील कामकाजास सुरुवात केली। या प्रसंगी अतिरिक्त सीईओ मनोज जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, किरण सायमोते, कार्यकारी अभियंता कुंडलिक उबाळे आदी उपस्थित होते। दरम्यान पदभार स्वीकारता सीईओ नरवडे यांनी सकाळी सर्व विभागास भेटी दिल्या, खाते प्रमुख अधिकारी यांच्याकडून आढावा घेतला, तसेच सर्व तालुक्यातील गट विकास अधिकाऱ्यांशी त्यांनी प्राथमिक चर्चा केली। प्रवेशद्वाराजवळील बचत गटाच्या स्टॉलवर जाऊन त्यांनी माहिती घेतली। शेवटी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी साथ देण्याचे आवाहन सीईओ विशाल नरवडे यांनी जिल्हावासियांना केले आहे। नमस्कार, मी विशाल सविता गजराव नरवाडे आज सीओ जिल्हा परिषद सांगली पदाचा कार्यभार घेतला आहे आणि पदाला रुजू झाल्यानंतर संपूर्ण जिल्हा परिषदचा कॅम्पसचा प्रत्यक्ष भेट देऊन आढावा घेऊन तसेच सर्व विभाग प्रमुख यांच्याशी चर्चा करून सर्व 10 तालुक्यातील गटविकास अधिकारी यांच्यासोबत प्राथमिक चर्चा झाली आणि आजच्या दिवसाची सुरुवात ही आपल्या कॅम्पसमध्ये परिसरामध्ये वृक्षारोपण करून करण्यात आली। येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जिल्हा परिषदेमधील ग्राम विकास करण्यासाठी गाव स्तरापासून ते जिल्हापर्यंत सर्व यंत्रणेला सोबत घेऊन आणि त्याच्यामध्ये लोकसहभागातून विविध क्षेत्रामध्ये कसा विकास करता येईल यासाठी प्रयत्न करूयात। यामध्ये विशेषतः प्राधान्य हे शैक्षणिक गुणवत्ता, आरोग्याची गुणवत्ता तसेच महिला बाल विकास, त्यासोबतच घरकुल जे मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात मंजूर झालेले आहेत त्याचं कंप्लीशन कसं करता येईल, बचत गटाचं सक्षमीकरणाला अजून समोर कसं येता येईल, अशा विविध विभागाला प्राधान्य राहील। आणि हे सर्व करत असताना सर्व सांगलीकरांना, ग्रामीणवासियांना मी आवाहन करू इच्छितो की प्रशासनाला त्यांनी सहकार्य करावं आणि प्रशासनाच्या प्रयत्नाला त्यांनी दुजोरा द्यावा, जेणेकरून आपल्याला सर्वसमावेशक असा आपल्या जिल्ह्याचा ग्रामविकास करता येईल। धन्यवाद।